हरिओम. सीमाज रिदम योगा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. नवरात्र स्पेशल या अंतर्गत योग जागर हा उपक्रम आपण राबवित आहोत. तर आपण पाहिलं की पद्मासन, ओंकार चॅन्टिंग, मानेच्या काही पूरक हालचाली, शोल्डर आणि अप्पर बॉडीशी रिलेटेड काही स्ट्रेचेस आपण जाणून घेतले. त्यानंतर बैठक स्थितीतली काही आसनं आपण पाहिलीत, दंड स्थितीतील आसनं, आणि काल आता आपण पाहिलेत प्रोन पोझिशन अर्थात विपरीत शयन स्थितीतील काही आसनं आपण पाहिलीत. आज आपण बघणार आहोत सुपाईन पोझिशन म्हणजेच पाठीवर झोपून करावयाची काही आसने. चला तर मग करूया सुरुवात. त्यासाठी आधी आपण या ठिकाणी दोन्ही पाय लांब आहेत. पाठीवर झोपण्यापूर्वी आपल्या हाताच्या कोपरावर यायचं. ओके, एल्बोज ड्रॉप करायचं आणि सावकाश मग पाठीवर झोपायचं आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला बघणार आहोत आधी एक पाद उत्तान पादासन. ओके, या नावातच येतं एक पाय आपल्याला वर घ्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते आपण समजून घेऊ. दोन्ही पाय माझे लांब आहेत, दोन्ही पाय जवळ घेतलेले आहेत, दोन्ही हात मॅटला टच आहेत. ओके, आणि सावकाश या ठिकाणी श्वास घेत 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 डावा पाय वर उचलायचा आणि 60 अंशाच्या कोनात आणायचा आहे. या ठिकाणी पायाची बोटं छताच्या दिशेने. जर इथे तुम्ही होल्ड करू शकत नसाल तर सरळ 90 डिग्रीजला तुम्ही पाय आणला तरी चालणार आहे. ओके, पायाची बोटं छताच्या दिशेने ताणून घ्यायची, दृष्टी पायाच्या अंगठ्याकडे स्थिर करायचे. फक्त लक्षात ठेवायचं की खालून पाय वर आणतोय आपण, जमिनीपासून वर आणतोय, याचा अर्थ श्वास घेत घेत आपल्याला पाय वर आणायचा आहे. ओके, श्वसन आपलं यावेळेस नॉर्मल असेल, नॉर्मल ब्रीदिंग. ओके, श्वास सोडत सोडत डावा पाय खाली. हीच क्रिया आपल्याला उजव्या पायाने देखील करायची. श्वास घेत घेत उजवा पाय 60 अंशाच्या कोनात. तुम्हाला मॅनेज होत नसेल तर तुम्ही सरळ 90 डिग्रीजला आणला, होल्ड केलं तरी चालणार आहे. पायाची बोटं छताच्या दिशेने ताणून घेतली, दृष्टी पायाच्या अंगठ्याकडे स्थिर केली आहे. श्वसन संथ आणि सावकाश श्वास सोडत 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 पाय खाली. ओके, एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि एक लांब श्वास सोडायचा आहे. आता आपण करणार आहोत द्विपाद उत्तान पादासन अर्थात दोन्ही पाय एकाच वेळेस आपण उचलणार आहोत. तर यामध्ये सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत घेत दोन्ही पाय 60 अंशाच्या कोनात आपण आणणार आहोत. या ठिकाणी दोन्ही पाय 60 अंशाच्या कोनात आहेत. पायाची बोटं छताच्या दिशेने ताणून घेतली, दृष्टी पायाच्या अंगठ्यांकडे स्थिर केली. तुम्ही कम्फर्ट नसाल तर तुम्ही 90 डिग्रीजला या. तुम्हाला या स्थितीत पण कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही स्ट्रॅप किंवा दुपट्ट्याचा वापर करू शकतात या पद्धतीने. आणि होल्ड. ओके, पायाची बोटं छताच्या दिशेने ताणून घ्यायचे, दृष्टी पायाच्या अंगठ्यांकडे स्थिर करायचे आणि होल्ड. आणि तेही नसेल, तुमच्या बाजूला भिंत असेल तर तुम्ही भिंतीचा आधार घेऊन देखील दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात सरळ ठेवू शकतात. हे देखील एक ऑप्शन आता तुम्हाला आहे. ओके, यावेळेस आपलं हिप जे असेल तर ते वॉलला टच असेल, भिंतीला टेकून या ठिकाणी आपण ही पोझिशन होल्ड करू शकतो. ओके, सावकाश खाली यायचं आणि पूर्वस्थितीत यायचं आहे. ओके, ठीक आहे. तर यामुळे होतं काय, बेसिकली आपल्या दिवसभराचे जे कामं असतात ते सगळे स्टँडिंग पोझिशनमधले असतात आणि
सगळा रक्तप्रवाह हा पायाकडे होत असतो. मग जेव्हा आपण पाय वरती घेतो 90 डिग्रीजला किंवा 60 डिग्रीजला, तर रक्तपुरवठा हा हृदयाच्या दिशेने होतो. ओके, तर यामध्ये बरंच अजून डिटेल आहे सांगण्यासारखं, पण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तर फक्त एवढं आहे की पायांचे ज्यांना त्रास होतात तर त्यांनी हे आसन केलं तर त्यांना खूप जास्त फायदे होतात. ओके, सावकाश श्वास सोडत पाय आपण खाली घेतलेले. ओके, नेक्स्ट आहे आपण पवनमुक्तासन. मग यामध्ये देखील अर्ध पवनमुक्तासन याला म्हटलं जातं किंवा एकपाद पवनमुक्तासन असं देखील म्हटलं जातं. तर सावकाश श्वास घेत घेत 1, डावा पाय वर घ्यायचा आहे, 2 आणि 3, उजवा हात दोन्ही हातांनी अशी ग्रीप करायची आणि सावकाश 4 मान वर उचलून आपली हनवटी गुडघ्याला टेकवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. पायाची बोटं ही पुढे खेचून घ्यायची आहे आणि होल्ड. मानेचा त्रास होत असेल तर मान खाली राहू दिली तरी चालते. ओके, जेवढी ग्रीप घट्ट केली तेवढं काय होतं, पोटावर योग्य तो दाब तयार होतो. सावकाश मान खाली, पाय ज्या पद्धतीने आपण वर आणला होता, दुमडला होता, त्याच्या विरुद्ध पद्धतीने आसन सोडत जायचं. ओके, दुसऱ्या पायाने आपण करणार आहोत 1, 2, 3 आणि 4. ओके, सावकाश मान खाली, दोन्ही हात बाजूला, पाय सरळ आणि सावकाश पाय खाली. ओके, हे झालं अर्ध पवनमुक्तासन किंवा एकपाद पवनमुक्तासन. आता आपण करणार आहोत द्विपाद अर्थात पूर्ण पवनमुक्तासन. मग या नावातच येतं, दोन्ही पाय श्वास घेत वर घेतलेत 90 अंशाच्या कोनात, दोन्ही पाय फोल्ड केले आहेत आणि दोन्ही हातांची ग्रीप करून पायाची बोटं पुढे खेचून घ्यायची. सावकाश श्वास घेत घेत मान वर. मानेचा ज्यांना त्रास होत असेल, सर्वायकलचा त्रास होत असेल, त्यांनी मान खाली राहू दिली तरी चालते. काही सेकंद इथे थांबायचं आहे. पवनमुक्तासन या आसनामध्ये जनरली आपल्या पोटातील अपान वायूचं निस्सारण होतं. थोडक्यात ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेसचा प्रॉब्लेम होतो तर त्यांचा हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट व्हायला मदत होते. ओके, रिलॅक्स. नेक्स्ट आहे ब्रिज पोज अर्थात सेतू बंधासन. ओके, सेतू म्हणजे पूल, ब्रिज म्हणजे पूल है ना. तर पुलाप्रमाणे जसं नदीवर, एखाद्या नदीवर, समुद्रावर जसा पूल असतो रोड क्रॉस करायला, त्याप्रमाणे आपल्या शरीराची अवस्था याच्यामध्ये दिसते. म्हणजेच म्हणून त्याला सेतुबंधासन असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी दोन्ही पाय फोल्ड करून आपल्या हिपच्या जवळ घ्यायचे आणि या ठिकाणी दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि दोन्ही हाताची तळवे जमिनीला आहेत. याच्यात पण खूप सारे व्हॅरिएशन्स आहेत. तर मला जेवढं तुम्हाला आता सांगणं शक्य आहे आणि महत्त्वाचं वाटतंय तेवढं मी तुम्हाला इथे देते. ओके, सावकाश श्वास घेत 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 कमर वर उचलायचे आणि होल्ड. आता या ठिकाणी तुम्हाला शक्य असलं तर तुम्ही हाताने पायाचे घोटे पकडू शकतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथे ग्रीप करू शकतात. ओके, आणि सावकाश श्वास सोडत 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 कमर खाली आणि एक एक पाय लांब करून घ्यायचा आहे. तर हे झाले शयनस्थितीतील आसनं. ओके, जे आपण बैठक स्थितीत एक बघितलं होतं नौकासन, तर ते पण आपण शयनस्थितीतनं करू शकतो. ते कशा प्रकारे हे पण बघून घ्या. ओके, सावकाश आपण इथे यायचं आणि या ठिकाणी आपण होल्ड करायचे. बऱ्याच वेळा आपल्याला या पोझिशनला कम्फर्ट वाटतंय तर आपण इथे आपण होल्ड करू शकतो. नसेल शक्य होत तर जस्ट हाताने पायाचे घोटे पकडा किंवा आपल्या पायाच्या पोटऱ्यांना पकडा तरी पण कम्फर्टेबल आहे. ओके, चलो. तर या ठिकाणी आपण हे आसनं जाणून घेतलेत.
पण शयन स्थितीतील आसनं केल्यानंतर आपल्याला पुढचा अभ्यास जो असतो तो असतो ब्रीदिंगचा, म्हणजेच प्राणायामाचा अभ्यास असतो. म्हणून तर प्राणायामाच्या अभ्यासाआधी आपलं शरीर शिथिल करणं हे आवश्यक असतं. तर त्यासाठी आपल्याला सावकाश पुन्हा एकदा शयन स्थितीत जायचं आणि दोन्ही पायात अंतर घ्यायचे, दोन्ही हातात अंतर, हाताची तळवेही छताच्या दिशेने असतील, आपल्या हाताची मूठ अशी अर्धवट हे केलेली असेल आणि मान उजवीकडे किंवा डावीकडे वळलेली असेल. डोळे बंद आणि श्वसन संथ. शवासन हे एक विश्रांतीचं आसन आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मन शांत आणि शरीर शिथिल करून घ्यायचं आहे. मनात कोणतेही विचार येऊ द्यायचे नाही आहेत. आलेल्या विचारांवर पुन्हा पुन्हा विचार करायचा नाही आहे. विचाररहित मन आणि तणावरहित शरीर ही अवस्था प्राप्त करण्याचा आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचा असतो. सावकाश आपण शयनस्थितीतनं बैठक स्थितीत येणार आहोत. त्यासाठी शवासन सोडायचे. एक, मान सरळ, दोन्ही हात मांडीच्या जवळ. 3, दोन्ही पाय जॉईंट करून घ्यायचे. आता सावकाश आपल्याला डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळायचे. त्यासाठी पाय हलकेच फोल्ड करून एका हाताची मदत घ्यायची आणि शयन स्थितीतून बैठक स्थितीत यायचं आहे. ओके, ठीक आहे. या ठिकाणी आपण आज शयन स्थिती अर्थात सुपाईन पोजमधला सिक्वेन्स आपण जाणून घेतलात. आय होप तुम्ही आजचाही हा सेशन एन्जॉय केला असेल, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सो आपण उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसह, नवीन आसन, नवीन माहितीसह भेटणारच आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपला योग अभ्यासाची सुरुवात केली नसेल तर नक्की सुरुवात करा. दसऱ्याच्या मुहूर्तावर एक नवीन टार्गेट सेट करा आणि मला नक्की कळवा. थँक यू सो मच टू लिस्निंग मी व्हेरी पेशंटली अँड पोलाइटली. धन्यवाद.